बहाणे देण्यात काही अर्थ नसतो बरं का. जर आपण ठरवलं ना तर गृहिणी म्हणा किंवा महिला म्हणून आपण खूप काही करू शकतो. याचं उत्तम उदाहरण मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. मोठा व्लॉग जो अपलोड केलेला आहे ना त्याच्यामध्ये त्रिकोणी बटनावर तुम्हाला तो व्हिडिओ बघायला मिळेल. तर अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिल्लासाठी तिनं झोका झाडाले टांगला. तर अशा ह्या खानदेश कन्या बहिणाबाई होत्या आणि त्यांच्याच नावाने हा जळगावमध्ये महोत्सव भरलेला होता. तर इथे सगळ्या बचत गटाच्या महिलांचे स्टॉल असतात आणि हर एक प्रकारच्या वस्तू तुम्हाला इथे बघायला मिळतील. फूड स्टॉल म्हणा, ज्वेलरी, कपडे, पापड वगैरे, अगरबत्ती, त्याच्यानंतर चटई, चादर, असे खूप साऱ्या प्रकारचे स्टॉल या ठिकाणी होते. फर्निचरसुद्धा होते आणि प्रत्येकीच्या चेहऱ्यावर एक छान स्माईल होती आणि एजसुद्धा मॅटर करत नव्हतं. एक आजीबाई होता, त्यांच्याकडे असं छोट्या-छोट्या आपल्या शाळेतले जुन्या आठवणी ताज्या करणाऱ्या गोळ्या वगैरे, गटागटाच्या गोळ्या, आंबावडी याच्या सगळ्या स्टॉल होता आणि त्यासुद्धा एकदम घाईघाईमध्ये सगळं प्रिपरेशन करून तयार ठेवलेलं होतं त्यांनी. त्याच्यानंतर फर्निचर वगैरे याचा सगळा स्टॉल होता. इन डिटेल व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, खूप छान आहे व्हिडिओ. जर तुम्ही जळगावमध्ये असाल ना तर जळगावमध्ये हा महोत्सव मला वाटतं काहीतरी 27-28 तारखेपर्यंत आहे. तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. या बहिणाबाई महोत्सवामध्ये प्रेरणा तर मिळतेच आपल्याला, पण त्याचबरोबर ना शॉपिंग पण करण्याची एक मजा असते. तर खूप शॉपिंग मी नाही केली, अशा 2-4 वस्तू घेतलेल्या आहे. बस इथेच व्हिडिओ संपवते. बाय.